नमस्कार, गुड मॉर्निंग। आज सकाळी सकाळी नाश्त्यासाठी होती इडली आणि सांबर। तर इडली सांबर बनवलं आणि ह्याचे शॉर्ट व्हिडिओ मी टाकलेले आहेत। नंतर माझ्यासाठी जिरा वॉटर बनवलं, त्याचबरोबर मग इडली सांबर खाल्लं। वरून थोडासा चहा घेतला मी माझ्यासाठी। चहा जरा जास्त केला होता, मुलांना आणि मिस्टरांना पण केला होता। तर मिस्टरांनी चहा नाही घेतला, त्यामुळे जास्त झालेला चहा मलाच प्यावा लागला, कारण त्यांनी स्वीट खाल्लं होतं। येताना ते लाडू घेऊन आले होते, नाईट शिफ्ट होती त्यांची। नंतर मग किराणा आणायला जायचं होतं डीमार्टला, तर त्यासाठी ना इथं मी लिस्ट काढली होती। तर लिस्ट काढूनच आम्हाला जावं लागतं, नाहीतर काहीतरी महत्त्वाची वस्तू आमच्याकडून राहतेच म्हणून। आणि नंतर मग निघालो डीमार्टला। तसं तर हा व्हिडिओ ना खूप जुना आहे, गॅलरीमध्ये राहिला होता टाकायचा। मी एडिटिंग करून ठेवला होता, फक्त व्हॉइस ओव्हर द्यायचा बाकी होता व्हिडिओला, म्हणून मी आत्ता व्हॉइस ओव्हर देते। नंतर मग डीमार्टमध्ये वगैरे गेलो। आय थिंक हा गेल्या महिन्यातला किंवा 1-1.5 महिन्यापूर्वीचा व्हिडिओ आहे। स्कूल चालू व्हायच्या वेळेसचा असेल बहुतेक, असं मला तरी वाटतं। डीमार्टमध्ये गेलो, तिथं जे काही महिन्यासाठी लागणार होतं, महिन्याभरासाठी चहा पावडरपासून ते अगदी बॉर्नव्हिटा, मुलांसाठी ड्रायफ्रूट्स आणि तेल, मीठ, साखर जे काही लागतं ना, तर ते सगळं सामान घेत होते मी। इथं शौर्य माझं शूट घेत होता पाठीमागं जाऊन, आणि जसं जसं मी पुढे येईल तसं तसं तो मागं जात होता आणि धडकला। नंतर मग त्यानं व्हिडिओ काढायचं बंद केलं। टिफिन बघत होते मी शौर्यसाठी। हे प्लास्टिकचे टिफिन होते, त्याच्यावरचे कार्टून बघून शौर्य घे म्हणत होता, पण त्याच्या स्कूलमध्ये प्लास्टिक अलाउड नाही आहे। प्लास्टिकची टिफिन पण नाही आणि बॉटल पण नाही। प्लास्टिकची टिफिन आणि बॉटल न्यायची नाही, फक्त स्टीलचं अलाउड आहे। तर सगळं सामान वगैरे घेतलं आणि नंतर मग हे बघितले मी टिफिन, पण 299ला होते, पण इतके काय हे नव्हते, इतके असे स्ट्रॉंग नव्हते, कारण बरेचसे जे लोकांनी बघितलं होतं ना झाकण काढून, तर साईडचे जे बसवायचा खटके होते ना, आता काय बोलतात त्याला, ते मोडून पडलेले होते बरेचसे टिफिनमध्ये। नंतर मग इथं आम्ही रुमाल वगैरे घेतले आणि ह्या क्लिप मला घ्यायच्या होत्या पॅकेट फोडल्यावर लावून ठेवायला वगैरे, पण मी नाही घेतल्या, कारण ऑलरेडी खूप काही घेऊन झालं होतं। मी म्हणलं आता पुढच्या महिन्यात घेऊया। नंतर मग मी भरण्या वगैरे बघितल्या, पण मिस्टर म्हणले की भरण्या वगैरे सामान तूच वाढवते आणि नंतर मग ते तुलाच काम पडतं, म्हणून हे करतेस। मग नंतर मग आम्ही आईस्क्रीम वगैरे खाल्लं सॉफ्टी, आणि नंतर मग बाहेर आलो, खाली आलो पार्किंगमध्ये। तर खूप पाऊस चालू होता, आम्हाला पार्किंगमध्येच खूप वेळासाठी थांबावं लागलं। जवळजवळ अर्धा-पाऊण तास आम्ही तिथंच थांबलो होतो। नंतर घरी आलो, तरी पण थोडा पाऊस चालूच होता। घरी आलो, ओरिओ बिस्किट वगैरे मुलांनी आणलं होतं। सगळं सामान माझं काढून ठेवायचं चालू होतं, तेल वगैरे, ह्यामध्ये साबुदाणा होता, त्याचबरोबर शेंगदाणे, हे ते, आणि हे मी कडधान्य वगैरे आणली होती। त्याचबरोबर मसूर डाळ, मुगाची डाळ आणि ही साखर होती। सगळं सामान मी काढून ठेवत होती। सगळ्या सामानामध्ये पाणी गेलं होतं, बरंचसं सामान भिजलं पण होतं। आणि हे बिल बघू शकता तुम्ही, कसं एकदम सगळं भिजून गेलं होतं, पावसात भिजतच आलो होतो आम्ही। आणि ही टॉर्च घेतली, टॉर्च महत्त्वाची। पावसाळ्याचे दिवस आहेत, तर पाऊस आला की कधी कधी लाईट जाते, मग मुलं घाबरतात लाईट गेल्यावर। दिवा वगैरे लावते, पण मुलं घाबरतात म्हणून आणली होती। नंतर रुमाल वगैरे शौर्यासाठी, विम जेल आणि ही कॅन्डिडची पावडर आणली। शौर्याला सारखं इन्फेक्शन वगैरे होतं म्हणून, घामोळ्या पण त्याला येतात खूप। पावसाळ्याचे जरी दिवस असले तरी त्याला खूप गरम होतं, खूप घाम येतो। नंतर हा कॅचचा मसाला वेगळाच ह्यावेळेस आणला, दरवेळेस एव्हरेस्ट आणि ह्याचा आणतो सुहानाचा। नंतर मग ड्रायफ्रूटमध्ये बदाम आणले होते, आणि हा गुलकंद मिस्टरांनी घेतला होता। त्याचबरोबर ह्यामध्ये आय थिंक गहू होता, मला इतकं पण काय आठवत नाही, ह्या गोष्टीला महिना झाला आता। नंतर ही बडीशेप घेतली होती मिस्टरांनी। त्याचबरोबर जिरे, मोहरी, जे काय लागेल ते सामान आणलं होतं। ह्यामध्ये रवा होता, त्याचबरोबर बेसन, त्याचबरोबर इथं पोहे आणले होते, त्याचबरोबर मीठ, तिखट काय असेल ते महिन्याभराचं सामान मी आणलं होतं। चहा पावडर, आणि ह्यामध्ये गहू होता, मगाशी दाखवलेला तांदूळ असेल आय थिंक, अगरबत्ती वगैरे। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, बाय बाय।